वसई विरार महापालिका निवडणुकांमध्ये उत्तम कामगिरी करत आपला गड कायम राखल्यामुळे बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांची नुकतीच काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ उपाध्यक्ष मुझफ्फर हुसेन यांनी भेट घेतली। यामुळे पुन्हा एकदा राजकीय चर्चांना तोंड फुटले आहे। विधानसभा निवडणुकातील पराभवामुळे खचून न जाता महापालिका निवडणुकांमध्ये बहुजन विकास आघाडीने उत्तम कामगिरी केली, पक्षाला एक हाती सत्ता स्थापन करण्यात पुन्हा यश मिळाले। त्यामुळे याबाबत अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांचे राज्यभरातून कौतुक होत आहे। दरम्यान शुक्रवारी काँग्रेस नेते मुझफ्फर हुसेन यांनी ठाकूर यांची भेट घेऊन त्यांचा सन्मान केला। यावेळी हुसेन यांची मुलगी तसंच नवनिर्वाचित नगरसेविका आफरीन हुसेन आणि टेरेन मेंडोसा उपस्थित होते। मीरा भाईंदर महापालिका निवडणुकांमध्ये देखील बहुजन विकास आघाडीने काँग्रेस पक्षासोबत युती केली होती, त्यामुळे अनेक जागांवर पक्षाला फायदा झाला। याच गोष्टीचे आभार व्यक्त करण्यासाठी ठाकूर यांची भेट घेतल्याचे हुसेन यांनी सांगितले। वसई विरार महापालिकेचे महापौरपद खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे। एक हाती सत्ता मिळाल्यामुळे महापौरपद बहुजन विकास आघाडीचाच असणार हे निश्चित आहे। त्यामुळे ठाकूर यंदा हा मान कोणाला देतील याची उत्सुकता राजकीय वर्तुळात निर्माण झाली आहे। मात्र पक्षाकडून कोणतेही संकेत न मिळाल्यामुळे संभ्रम कायम असल्याचे दिसून येत आहे।